नमस्कार. आपण एंडोक्राईन सिस्टीम बघत आहोत. त्यामध्ये आता आज आपण बघणार आहोत थायरॉइड ग्लॅन्ड. थायरॉइड ग्लॅन्ड इट इज अ एंडोक्राईन ग्लॅन्ड सिच्युएटेड ॲट द रूट ऑफ द नेक ऑन आयदर साईड ऑफ द ट्रॅकिया. बरोबर आहे. इट इज सिच्युएटेड ॲट द रूट ऑफ द नेक आणि ती ट्रॅकियाच्या दोन्ही साईडला असते. इट हॅज टू लोब, राईट लोब अँड लेफ्ट लोब. आपण डायग्राममध्ये बघू शकतो देर आर टू लोब्स, राईट लोब अँड लेफ्ट लोब, which are connected in the middle by an isthmus. मध्यभागी जो पार्ट असतो की जो दोन्ही लोबला जोडतो इट इज कॉल्ड ॲज इस्थमस. नॉर्मली थायरॉइड ग्लॅन्डचं आपल्या शरीरामध्ये जे वजन असतं ते 20 ते 40 ग्रॅम इतकं असतं. पण हे वजन म्हणजे बदलतं नेहमी अंडर फिजिओलॉजिकल कंडिशन्स. जर आपण तुलना केली तर महिलांच्यामध्ये ह्याचं आकार हा जास्त असतो. तसंच द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ द थायरॉइड ग्लॅन्ड चेंजेस इन डिफरंट स्टेजेस ऑफ द सेक्शुअल सायकल इन फिमेल्स. उदाहरणार्थ समजा जर प्रेग्नन्सीमध्ये आणि लॅक्टेशनमध्ये ह्याचं आकार आणि फंक्शन थोडंसं वाढतात आणि मेनोपॉज नंतर ह्याचा आकार हा कमी होतो. थायरॉइड ग्लॅन्ड स्टार्ट्स फंक्शनिंग इन द फिटल लाईफ. तेव्हापासून त्याचं कार्य चालू होतं. पण प्युबर्टीनंतर ह्याचं सगळ्यात जास्त मॅक्झिमम ॲक्टिव्ह अशी ही थायरॉइड ग्लॅन्ड असते. आणि आता मग असे बघितलं आपण की फिमेलमध्ये हिचा आकार हा ह्या ग्लॅन्डचा आकार जास्त असतो. तसेच जे काही थायरॉइडचे डिसीजेस असतात दे आर मोर इन फिमेल्स दॅन मेल्स. दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ द थायरॉइड ग्लॅन्ड. द नेक्स्ट इज हिस्टॉलॉजी. थायरॉइड ग्लॅन्ड इज composed of large number of closed follicles. आता आपण ह्या डायग्राममध्ये बघू शकतो देर आर फॉलिकल्स विच आर सर्क्युलर इन साइज. These follicles are lined with cuboidal epithelial cells, which are called as follicular cell. We can see here these are the follicular cells which are cuboidal epithelial cells, and the follicular cavity is filled with a colloidal substance known as thyroglobulin. त्या सेल्समध्ये जी पोकळी अशी असते इट इज कॉल्ड ॲज आणि ती जी कॅव्हिटी असते त्यामध्ये एक कोलोइडल सबस्टन्स भरलेला असतो. इट इज कॉल्ड ॲज थायरोग्लोब्युलिन विच इज सेक्रेटेड बाय फॉलिक्युलर सेल्स. त्या सेल्समध्ये ते सिक्रेशन होतं आणि जी कॅव्हिटी असते त्यामध्ये ते जमा होतात. आता हे जे फॉलिक्युलर सेल्स असतात दे सिक्रेट टू हार्मोन्स ऑफ द थायरॉइड ग्लॅन्ड. वन इज T4 or thyroxine or tetraiodothyronine and second is T3. T3 म्हणजे काय ट्रायआयोडोथायरोनिन आणि T4 म्हणजे काय टेट्राआयोडोथायरोनिन. आता या फॉलिक्युलर सेल्सच्या मधल्या भागामध्ये देर आर पॅराफॉलिक्युलर सेल्स जे दिसतात ब्ल्यू कलरमध्ये फिकट असे. दीज आर द पॅराफॉलिक्युलर सेल्स अँड दिस सेल्स सिक्रेट कॅल्सिटोनिन. थोडक्यात मी हिस्टॉलॉजी बघितली त्यामध्ये टोटल 3 हार्मोन असतात T4, T3, कॅल्सिटोनिन. त्यापैकी T4 आणि T3 हे फॉलिक्युलर सेल्सद्वारे त्यांचं सिक्रेशन होतं आणि जे कॅल्सिटोनिन जे असतं इट इज सिक्रेटेड बाय पॅराफॉलिक्युलर सेल्स. थायरॉइड रिसिव्स very rich blood supply. The amount of blood received by thyroid per minute is 5 times more than its weight. आता हे जे हार्मोन जे असतात T4, T3, कॅल्सिटोनिन ह्यांच्या पण थोडी माहिती घेऊया. आता T4 आणि T3 हे जे हार्मोन आहेत they are both containing iodine in it. So both T4 and T3 are
आयोडीन कंटेनिंग डेरिव्हेटिव्ज ऑफ अमिनो ॲसिड टायरोसिन. त्यामुळे T4 इज ऑल्सो नोन ॲज थायरॉक्सिन आणि 90% हे T4 असतं आणि जे 10% असतं रिमेनिंग ते T3 असतं. बट द पोटेन्सी ऑफ द T3 इज 4 टाइम्स मोर दॅन दॅट ऑफ T4. म्हणजे T4पेक्षा तिप्पट असं जास्त पोटेन्सी ही T3ची असते. आता T4 हार्मोन जो असतो इट ॲक्ट्स फॉर लॉंगर पिरियड. It acts 4 times more than that of T3 because the affinity of these hormones to plasma proteins. T3 जे आहे हार्मोन it has less affinity to plasma protein, so it released quickly, whereas T4 has more affinity and it strongly binds with plasma protein so that it is released slowly. Therefore, T3 acts on the target cells immediately and T4 acts slowly. जर समजा आपण हाफलाईफ पिरियड बघितला तर T4चा असतो 7 दिवस. T4चा हाफलाईफ पिरियड हा 7 दिवस असतो, तर T3चा 10 ते 24 तास म्हणजे एका दिवसाच्या आसपास इतका याचा हाफलाईफ पिरियड असतो. द नेक्स्ट इज सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन्स. आता सिंथेसिस हे जे असतं इट टेक्स प्लेस इन द थायरोग्लोब्युलिन प्रेझेंट इन द फोलिक्युलर कॅव्हिटी. आयोडीन अँड टायरोसिन आर इसेन्शियल फॉर द फॉर्मेशन ऑफ थायरॉइड हार्मोन्स. आता यात मुख्य 2 घटक असतात, एक म्हणजे आयोडीन आणि दुसरं टायरोसिन TYROSINE. ह्यापैकी आयोडीन जे असतं ते आपण आहाराद्वारे घेतो, बरोबर आहे. ते आयोडीन जे असतं इट इज कन्वर्टेड इंटू आयोडाईड IODIDE आयोडाईड अँड इट इज ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम GI ट्रॅक्ट. आता हे टायरोसिन जे असतं ते पण आपण डाएटद्वारे घेतो आणि इट इज ऑल्सो ॲब्सॉर्ब्ड फ्रॉम GI. आता फॉर द नॉर्मल सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन्स अप्रॉक्सिमेटली 1 milligram ऑफ आयोडीन इज रिक्वायर्ड पर वीक और अबाउट 50 milligram पर इयर. बरोबर आहे. एका आठवड्यामध्ये कमीत कमी 1 मिलीग्रॅम इतकं आयोडीन आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. टू प्रिव्हेंट आयोडीन डिफिशियन्सी कॉमन टेबल सॉल्ट इज आयोडायझ्ड विथ 1 part ऑफ सोडियम आयोडाईड टू एव्हरी 1 lakh parts ऑफ सोडियम क्लोराईड. म्हणजे अशा प्रकारे त्याचं आयोडिनेशन केलं जातं. आता बघूया आपण स्टेजेस ऑफ सिंथेसिस ऑफ थायरॉइड हार्मोन्स. त्यामध्ये मुख्यतः 5 स्टेजेस असतात. फर्स्ट स्टेज थायरोग्लोब्युलिन सिंथेसिस. आता या फॉलिक्युलर सेल्स जे असतात मग असे बघितले आपण, त्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्गी ॲपॅरेटस हे असतात, बरोबर. हे हे दोघांच्याद्वारे दे सिंथेसाइज अँड सिक्रेट अ लार्ज ग्लायकोप्रोटीन मोलिक्यूल कॉल्ड थायरोग्लोब्युलिन. फॉलिक्युलर सेल्समध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्गी ॲपॅरेटसद्वारे हे थायरोग्लोब्युलिनचं सिक्रेशन केलं जातं. Each molecule contains 140 molecules of amino acid टायरोसिन. आणि हे जे सिंथेसिस जे असतं हे थायरोग्लोब्युलिनचं इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. हे कायमच हे चालू असतं आणि एकदा त्याचं प्रोडक्शन झालं इट इज स्टोर्ड इन सेंट्रल फॉलिक्युलर कॅव्हिटी. जी कॅव्हिटी असते त्यामध्ये ते स्टोअर केले जातात. द नेक्स्ट इज आयोडेड ट्रॅपिंग और आयोडेड पंप. आता हे जे आयोडाईड असतं आयोडाईड इज ट्रान्सपोर्टेड ॲक्टिवली फ्रॉम द ब्लड इन टू द फॉलिक्युलर सेल अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रेडियंट बाय अ प्रोसेस कॉल्ड आयोडाईड ट्रॅपिंग. म्हणजे रक्तामधून त्या फॉलिक्युलर सेल्समध्ये ते ॲक्टिवली पंप केले जातात. त्यासाठी सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट पंप हे वापरात आणलं जातं. सोडियम आयोडाईड सिम्पोर्ट पंप. आता सिम्पोर्ट SYMPORT सिम्पोर्ट म्हणजे काय तर एकाच वेळी ती वाहतूक होते. म्हणजे एकाच वेळी सोडियम
आणि आयोडाईड हे एकाच वेळी आतमध्ये सेलच्या आतमध्ये पाठवले जातात आणि तेथून आयोडाईड्स आपलं जे असतं ते तेथून फोलिक्युलर कॅव्हिटीमध्ये पाठवलं जातं बाय अन आयोडाईड क्लोराईड पंप. नॉर्मली आयोडाईड इज 30 times मोर कॉन्सन्ट्रेटेड इन द थायरॉइड ग्लँड दॅन इन द ब्लड. जर समजा आपण तुलना केली कॉन्सन्ट्रेशनची तर थायरॉइड ग्लँडमध्ये आयोडाईड हे 30 पट जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतं. पण whenever there is a hyper activity of thyroid gland हे जे कॉन्सन्ट्रेशन जे असतं इट बिकम्स 200 टाइम 200 पट ते कॉन्सन्ट्रेशन होतं. द नेक्स्ट इज ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड. आता ऑक्सिडेशन कसं होतं, आता जे आयोडाईड जे असतं इट मस्ट बी ऑक्सिडाइज्ड टू आयोडीन. आपण आयोडीनच्या फॉर्मात घेतो बरोबर आहे सेलमध्ये, तर त्याचं कन्वर्जन केलं पाहिजे आयोडीनमध्ये. सो असं जर केलं तरच आयोडीन इज कॅपेबल ऑफ कंबायनिंग विथ टायरोसिन टू फॉर्म अ थायरॉइड हार्मोन्स. आपण मागाशी बघितलं 2 घटक मुख्य असतात, एक म्हणजे आयोडीन आणि दुसरं टायरोसिन. ते समजा जर आयोडीनमध्ये असलं तरच ते टायरोसिनबरोबर कंबाईन होतं. आता हे जे ऑक्सिडेशन जे असतं इट टेक्स प्लेस इनसाइड द फॉलिक्युलर सेल्स आणि यामध्ये एक मुख्य हार्मोन असतो, एक मुख्य एन्झाईम असतं. इट इज कॉल्ड एज थायरॉइड पेरॉक्सिडेज. And if there is an absence of this enzyme, there is total stoppage of production of thyroid hormones. इतकं या एन्झाईमचं महत्त्व असतं. द नेक्स्ट इज आयोडिनेशन ऑफ टायरोसिन. आता द प्रोसेस ऑफ कंबायनेशन ऑफ आयोडीन अँड टायरोसिन इज कॉल्ड ॲज आयोडिनेशन ऑफ टायरोसिन. हे फॉलिक्युलर सेल्समध्ये हे घडतं. हे फॉलिक्युलर जी कॅव्हिटी असते थायरोग्लोब्युलिन त्यामध्ये हे घडतं. आता जेव्हा आयोडीन हे कंबाईन होतं थायरोग्लोब्युलिनशी इट इज कॉल्ड एज organification of thyroglobulin. The tyrosin is already present in thyroglobulin. Within thyroglobulin, iodine combines with टायरोसिन. तर बघू शकतो आपण पहिला आयोडाईड हे प्लाझ्मामध्ये होतं, तिथून ते फॉलिक्युलर सेल्समध्ये आलं, तिचं पुन्हा ऑक्सिडेशन होणार आणि इट इज कन्वर्टेड इनटू आयोडीन. देन इट एंटर्स इनटू द थायरोग्लोब्युलिन. हिअर इट कंबाईन्स विथ टायरोसिन. पण ही जी प्रोसेस जी असते कंबायनेशनची ही खूप स्लो असते आणि ह्यात एक एन्झाईम असतं आयोडिनेज विच इज सिक्रेटेड बाय द फॉलिक्युलर सेल्स. त्यामुळे काय होते, ही प्रोसेस ॲक्सिलेट केली जाते, वाढवली जाते. जो रेट असतो त्या प्रोसेसचा वाढला जातो बाय द एन्झाईम आयोडिनेज. आता हे जे असतं आयोडिनेज इट टेक्स प्लेस इन सेव्हरल स्टेजेस. टायरोसिन इज आयोडाइज्ड फर्स्ट इनटू मोनोआयोडोटायरोसिन अँड लेटर इट इनटू डायआयोडोटायरोसिन. पहिला ते मोनोआयोडोटायरोसिनमध्ये फॉर्म होतं, नंतर डायआयोडोटायरोसिन ह्यामध्ये त्याचं कन्वर्जन होतं. अँड दिस बोथ आर कॉल्ड एज, म्हणजे जे आपण बघतो इथं MIT अँड DIT. MIT म्हणजे मोनोआयोडोटायरोसिन अँड सेकंड इज डायआयोडोटायरोसिन DIT. These both are called as iodotyrosin residue. Iodotyrosin residues. आता 5वी स्टेज आहे ते कपलिंग रिॲक्शन. ह्यात कसं होतं, तर आता जे बघितले रेसिड्यू आपण DIT MIT दे गेट कपल्ड विथ वन अनदर थ्रू द रिॲक्शन कॉल्ड अ कपलिंग रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज कपलिंग रिॲक्शन. आणि ह्यामुळं हे थायरॉइड हार्मोनचं फॉर्मेशन केलं जातं. आता एक DIT आणि एक MIT हे मिळून
T3 हार्मोन फॉर्म होतो. ट्रायआयोडोथायरोनिन हार्मोन हे फॉर्म होतं. ते बघू शकतो आपण. DIT प्लस MIT यापासून काय होतो, T3 हार्मोन फॉर्म होतो. त्यानंतर काय कसं होतं, काय कसं होतं, 1 मोलिक्युल ऑफ MIT आणि 1 मोलिक्युल ऑफ DIT कंबाईन होतं आणि त्यापासून रिव्हर्स T3 फॉर्म होतो. पण टोटल 1% ह्याचं प्रमाण असतं रिव्हर्स T3चं. म्हणजे DIT प्लस MIT इज इक्वल टू T3 आणि MIT प्लस DIT इज इक्वल टू रिव्हर्स T3. आणि जेव्हा DITचे 2 मोलिक्युल कंबाईन होतात, देर इज अ फॉर्मेशन ऑफ T4 हार्मोन, टेट्राआयोडोथायरोनिन. बरोबर आहे ना. म्हणजे आता ह्यामधले 2 आणि ह्यामधले 2 टोटल किती झाले, 4 झाले आयोडीन. आणि DIT प्लस MIT मध्ये DITचे 2, MITच्या 1 असे 3, त्यामुळे T3. आणि DIT प्लस DIT 2 प्लस 2 म्हणजे 4 म्हणजे T4 अशी याची रचना असते. अशा प्रकारे थायरॉइडचे जे हार्मोन असतात ते अशा प्रकारे त्यांचं फॉर्मेशन होतं. The next point is storage of thyroid hormones. After synthesis, the thyroid hormones remain in the form of vesicles within the thyroglobulin. Each thyroglobulin molecule contain 5 or 6 molecules of thyroxine. There is also an average of 1 T3 molecule for every 10 T4 molecule. जेव्हा याचं फॉर्मेशन होतं तेव्हा ते व्हेसिकलच्या स्वरूपात थायरोग्लोबिनमध्ये स्टोअर केले जातात. इट कॅन कंबाईन विथ थायरोग्लोब्युलिन फॉर सेव्हरल मंथ्स. म्हणजे खूप असे महिने जे थायरॉइडचे जे हार्मोन असतात T3 आणि T4 ते स्टोअर केले जातात इन कॉम्बिनेशन विथ थायरोग्लोब्युलिन. आणि ह्या थायरॉइड ग्लँडचं एक असं युनिक असं हे फीचर आहे. कारण की बाकी याच्यामध्ये असं स्टोअर केलं जात नाही की जसं ह्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. आणि इट कॅन स्टोअर अप टू 4 months. बरोबर आहे. म्हणजे थायरॉइड ग्लँडमध्ये दिस हार्मोन्स कॅन बी स्टोअर्ड फॉर 4 months. ह्याचा अर्थ काय, जेव्हा समजा थायरॉइड ग्लँडचं समजा काम बंद होईल तरी पण 4 महिने आपल्याला काही लक्षण दिसणार नाही. जेव्हा 4 महिने पण जे काय स्टोअर असतात हार्मोन त्यांचं पण काम संपेल त्यानंतर आपल्याला लक्षणे दिसायला सुरुवात होईल. तोपर्यंत आपल्याला काहीही लक्षणे दिसणार नाहीत डिफिशियन्सीची. आता पुढचा पॉईंट आहे रिलीज ऑफ थायरॉइड हार्मोन्स. रिलीज ऑफ थायरॉइड हार्मोन्स. आता आपण बघितलं की थायरोग्लोब्युलिनमध्ये हे हार्मोन हे स्टोअर केले जातात. पण तसंच ते आहे तशा स्वरूपामध्ये ते ब्लडमध्ये सोडले जात नाहीत. तरी ही घटना काही ॲक्टिव्हिटीमध्ये घडते. पहिला काय होतं, द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द फॉलिक्युलर सेल्स सेंड्स फूट लाईक एक्सटेन्शन कॉल्ड द शोडोपोडस which close around the thyroglobulin hormone complex. A receptor like substance called a megalin which is present in the membrane of follicular cell mediates the process. म्हणजे आपण बघितलं आता हे जे फॉलिक्युलर सेल्स असतात आतमध्ये जे फॉलिक्युलर सेल्स असतात दे गिव्स फूट लाईक एक्सटेन्शन कॉल्ड द सुडोपोडस अराउंड द थायरोग्लोब्युलिन विच इज कॉल्ड एज थायरोग्लोब्युलिन हार्मोन कॉम्प्लेक्स. जे सुडोपोडस जे असतात ते त्या थायरोग्लोब्युलिन हार्मोन कॉम्प्लेक्सला कव्हर करतात. त्यानंतर काय होतं, तिथे लायसोसोम जे असतात सेल्समध्ये दे आर रिलीज्ड. आता आपण लायसोसोम म्हणजे काय असतात तर त्यामध्ये काही डायजेस्टिव्ह असे एन्झाईम्स असतात.
like proteinase which digest the thyroglobulin and release the hormone. ते काय करतात, जे काही थायरोग्लोबिन असतं त्यांचं डायजेशन करतात. आणि मग राहिले काय हार्मोन राहिले T4 T3 ते त्यामधून रिलीज केले जातात. नाव द हार्मोन डिफ्यूज थ्रू द बेस ऑफ द फॉलिक्युलर सेल अँड एंटर द कॅपिलरीज. त्यानंतर ते जो सेलचा बेस असतो त्यामधून रिलीज केले जातात आणि कॅपिलरीमध्ये एंटर केले जातात. फक्त T3 आणि T4 हे ब्लडमध्ये सोडले जातात. आणि इन द पेरिफेरल टिश्यू T4 इज कन्वर्टेड इंटू T3. अ स्मॉल अमाऊंट ऑफ रिव्हर्स T3 इज ऑल्सो फॉर्मड. पण हे जे असतात MIT आणि DIT ह्या स्वरूपामध्ये हे हार्मोन हे रिलीज केले जात नाहीत. दिस रेसिड्यूज आर deiodonated by an enzyme कॉल्ड आयोडोटायरोसिन डिआयोडिनेज. त्यामुळे काय होतं, त्यातून आयोडीन हा रिलीज केला जातो. आणि जो आयोडीन रिलीज केला जातो दिस आर युज्ड बाय द फॉलिक्युलर सेल्स फॉर द प्रोडक्शन ऑफ अदर हार्मोन्स. आता पण जेव्हा समजा हा हार्मोन ॲबसेंट असतो, बरोबर आहे, ड्युरिंग कंजेनायटल ॲब्सेन्स ऑफ आयोडोटायरोसिन डिआयोडिनेज these both MIT and DIT are excreted in urine and the symptoms of iodine deficiency develop. बरोबर आहे. जेव्हा समजा हे आयोडीनचं कन्वर्जन होत नाही तेव्हा हे DIT आणि MIT हे युरिनद्वारे बाहेर एक्सक्रीट केले जातात. The next point is transport of thyroid hormone in blood. These are transported in combination with the plasma protein. यात मुख्यतः 3 असतात प्लाझ्मा प्रोटीन. पहिला येते थायरॉक्सिन बाइंडिंग ग्लोब्युलिन म्हणजे TBG, थायरॉक्सिन बाइंडिंग ग्लोब्युलिन. इट हॅज ग्रेट ॲफिनिटी फॉर थायरॉक्सिन अँड अबाउट 1/3 ऑफ द हार्मोन कंबाईन स्ट्रॉंगली विथ दिस प्रोटीन. म्हणजे T4C हे मोठ्या प्रमाणामध्ये कंबाईन होतात. दुसरं प्रोटीन आहे थायरॉक्सिन बाइंडिंग प्री अल्ब्युमिन. इट ट्रान्सपोर्ट्स 1/4 ऑफ द थायरॉइड हार्मोन्स. ह्यामधून टोटल 1/4 हार्मोन हे ट्रान्सपोर्ट केले जातात. अँड नेक्स्ट इज अल्ब्युमिन. अल्ब्युमिन ट्रान्सपोर्ट्स अबाउट 1/10 ऑफ द थायरॉइड हार्मोन. म्हणजे ह्या प्रोटीनची जे पहिला कंबाईन होतात ह्या 3 प्रोटीन्सची आणि त्यानंतर त्यांचं ब्लडमधून ट्रान्सपोर्ट हे केलं जातं. आता पुढचा पॉईंट आहे मेटाबॉलिझम ऑफ थायरॉइड हार्मोन्स. दिस टेक्स प्लेस बाय सेव्हरल मेथड्स. वेगवेगळ्या प्रकारे ते हे म्हणजे मेटाबॉलिझम हे केलं जातं. इट मे बी बाय डिअमायनेशन and decarboxylase reactions occur in peripheral tissue and liver. जे काही म्हणजे या हार्मोनचं जे डिग्रेडेशन असतं इट टेक्स प्लेस बाय डिअमायनेशन अँड डिकार्बोक्झिलेज रिॲक्शन्स विच ऑकर्स इन पेरिफेरल टिश्यू अँड लिव्हर. हे डिग्रेडेशन बाय कॉन्ज्युगेशन विथ सल्फेट और ग्लुकोरोनिक ॲसिड ऑकर्स इन द लिव्हर. आता पुढचा पॉईंट आहे मोड ऑफ ॲक्शन ऑफ थायरॉइड हार्मोन्स. आता जेव्हा हे पेरिफेरल टिश्यूमध्ये येतात हे हार्मोन्स किंवा लिव्हरमध्ये, मसलमध्ये आणि किडनीमध्ये येतात तेव्हा जे काय मोस्ट T4 हार्मोन जो असतो इट इज कन्वर्टेड इंटू T3 बाय डिआयोडिनेशन. T4मधून एक आयोडीन बाहेर पडतो आणि T3मध्ये कन्वर्जन होतं. त्यामुळे असं म्हटलं जातं की T3 हार्मोन हा सगळ्यात मुख्य असा हार्मोन आहे. आणि T3 हार्मोन हा म्हणजे इट इज फाउंड फ्रीली इन द प्लाझ्मा. आणि T4 इज फाउंड इन बाइंडिंग विथ द प्लाझ्मा प्रोटीन. म्हणजे T4 हार्मोन जो असतो हा कायम प्रोटीनची कंबाईन होऊन फिरत असतो, पण T3 हार्मोन हा मुक्तपणे फिरत असतो ब्लडमध्ये. त्यामुळे काय होतो
T3 acts more quickly than T4. आता हे जे हार्मोनची जे ॲक्शन असते, इट ॲक्ट्स ऑन द मायटोकॉन्ड्रियल लेवल बाय स्टिम्युलेटिंग द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स अँड DNA. आता बघूया आपण ह्यात कोणत्या घटना घडतात. आता जेव्हा T4 हार्मोन हा येतो, इट इज कन्वर्टेड इंटू T3 मोलिक्यूल. आता बघितलं आपण T3 हार्मोन ॲज मोर बाइंडिंग ॲफिनिटी फॉर द सेल्युलर थायरॉइड हार्मोन रिसेप्टर. त्यावर जे रिसेप्टर असतात त्याची मोर ॲफिनिटी ही T3ची असते. द रिसेप्टर्स आर आयदर अटॅच्ड टू DNA जेनेटिक स्ट्रँड्स और इन क्लोज प्रॉक्झिमिटी टू देम. आता हा जो रिसेप्टर असतो तो आणखी एका रिसेप्टरशी अटॅच असतो. इट इज कॉल्ड एज रेटिनॉइड एक्स रिसेप्टर. त्यामुळे काय होतं, दी थायरॉइड हार्मोन्स बाइंड विथ रिसेप्टर्स अँड फॉर्म द थायरॉइड रिसेप्टर कॉम्प्लेक्स. आता जेव्हा हा कॉम्प्लेक्स फॉर्म होतो तेव्हापासून इट इनिशिएट्स द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस बाय ॲक्टिवेटिंग द एन्झाईम्स सच एज RNA पॉलिमरेज अँड फॉस्फोप्रोटीन कायनेज. बरोबर आहे. त्यानंतर काय होतं, देर इज अ सिंथेसिस ऑफ न्यूक्लिअर प्रोटीन्स and large number of mRNA is formed which activates the ribosome to synthesize the new proteins. आणि जे न्यू प्रोटीन जे फॉर्म होतात इट इज इन्व्हॉल्वड इन मेनी ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग द एन्झायमॅटिक ॲक्शन्स. थोडक्यात काय होतं, जेव्हा T4 T3 हार्मोन हे एखाद्या सेलजवळ येतात तेव्हा T4चं कन्व्हर्जन T3 होतं. ते झालं, then they get combined with receptor present on the cell membrane. Then this cell membrane receptor is also attached with the receptor on inside the cell. आणि जेव्हा हा हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स फॉर्म होतो त्यामुळे काय होतं, देर इज अ ट्रान्सक्रिप्शन ऑफ द RNA. त्यामुळे काय होतं, आणि ही जी असतं ट्रान्सक्रिप्शन इट इज बाय RNA पॉलिमरेज अँड फॉस्फोप्रोटीन कायनेज. हे झालं. त्यामुळे काय होतं, ते जे रायबोझोम जे असतात त्यांना ॲक्टिवेट केलं जातं. अँड सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू प्रोटीन्स अँड दिस न्यू प्रोटीन्स आर इन्व्हॉल्वड इन मेनी ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग द एन्झायमॅटिक ॲक्शन. आणि ह्या न्यू प्रोटीनद्वारे आपल्याला हवी ती ॲक्शन त्या सेलमध्ये किंवा त्या बॉडीमध्ये केली जाते. अशा प्रकारे ह्याची मुख्यतः रचना असते. देन नेक्स्ट पॉईंट इज फंक्शन्स ऑफ थायरॉइड हार्मोन्स. कोणते कोणते फंक्शन्स असतात थायरॉइड हार्मोनचे. आता याची जर आपण समजा तुलना केली आहे तर थायरॉइड हार्मोन्स हॅव 2 मेजर इफेक्ट्स ऑन द बॉडी. त्याचे मुख्यतः 2 कामं असतात. एक म्हणजे टू इन्क्रीज द ओव्हरऑल मेटाबॉलिक रेट ऑफ द बॉडी आणि दुसरं म्हणजे टू स्टिम्युलेट द ग्रोथ इन चिल्ड्रन. ही याची मुख्य 2 कामं असतात. एक म्हणजे टू इन्क्रीज द ओव्हरऑल मेटाबॉलिक रेट ऑफ द बॉडी आणि टू इन्क्रीज द ग्रोथ इन चिल्ड्रन. आता आपण जर एक एक फंक्शन बघत जाऊया. पहिला आहे ते ॲक्शन ऑन बेसल मेटाबॉलिक रेट. आता थायरॉक्सिन increases the metabolic activities of almost all tissues of the body except brain, retina, spleen, testes and lungs. आता हे कसं केलं जातं तर बाय इन्क्रीजिंग द ऑक्सिजन कन्झम्पशन ऑफ द टिश्यू. ते म्हणजे ऑक्सिजन कन्झम्पशन वाढवतं टिश्यूद्वारे आणि त्याद्वारे जो बेसल मेटाबॉलिक रेट असतो तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला जातो. इट ऑल्सो इन्क्रीजेस द रेट ऑफ युटिलायझेशन ऑफ फूडस्टफ्स इन द पेरिफेरल सेल्स. आता ही जी ॲक्शन जी असते टू इन्क्रीज द बेसल मेटाबॉलिक रेट BMR इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॅलरीजेनिक ॲक्शन. यांना म्हटलं जातं कॅलरीजेनिक ॲक्शन. इन हायपरथायरॉइडिझम BMR increased by about 60 to 100% above the normal level.
And in hypothyroidism, the BMR falls down by 20 to 40% बिलो द नॉर्मल लेवल. इतका हा फरक पडतो हायपरथायरॉइडिझममध्ये आणि हायपोथायरॉइडिझममध्ये. द नेक्स्ट इज ॲक्शन ऑन प्रोटीन मेटाबॉलिझम. The thyroid hormones increases the synthesis of proteins in the cells. ते कसं केलं जातं? पहिलं म्हणजे बाय इन्क्रीजिंग द ट्रान्सलेशन ऑफ RNA. दिस हार्मोन इन्क्रीजेस द ट्रान्सलेशन ऑफ RNA इन द सेल. सो त्यामुळे काय रायबोसोम ॲक्टिवेट केले जातात आणि त्यापासून प्रोटीन सिंथेसिस मोठ्या प्रमाणात होतं. आणखी एक असतं दुसरा प्रकार म्हणजे बाय इन्क्रीजिंग द ट्रान्स्क्रिप्शन ऑफ DNA टू RNA. हे जेव्हा ट्रान्स्क्रिप्शन जेव्हा होतं DNA टू RNA, इट ऑल्सो ॲक्सलरेट्स द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स इन द सेल्स. तिसरा प्रकार असतो बाय इन्क्रीजिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ मायटोकॉन्ड्रिया. आता मग असे बघितलं आपण जे हार्मोन जे असतात ते इट ॲक्ट्स ॲट द न्यूक्लियस लेवल. इट ऑल्सो ॲक्ट्स ॲट द मायटोकॉन्ड्रियल लेवल ऑल्सो. It increases the number and the activity of mitochondria in most of the cells of the body. So, it accelerates the synthesis of RNA and other substances from mitochondria by activating series of enzymes. त्यामुळे काय होतं? मायटोकॉन्ड्रियाद्वारे ATPचं सिंथेसिस मोठ्या प्रमाणात होतं अँड दिस इज युज्ड फॉर द आपल्याला जी ॲक्टिव्हिटी हवी असते त्यासाठी वापरलं जातं. त्यामुळे मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा काम करून हे प्रोटीन मेटाबॉलिझम मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलं जातं. द नेक्स्ट इज चौथा प्रकार असतो यामध्ये बाय इन्क्रीजिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ सेल्युलर एन्झाईम्स. आता हे जे T3 हार्मोन जे असतात दे इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ ॲटलिस्ट 100 or more intracellular enzymes such as alpha glycerophosphate dehydrogenase or oxidative enzymes. म्हणजे या T3 हार्मोनद्वारे जवळपास 100 त्यापेक्षा जास्त एन्झाईमला ॲक्टिवेट केलं जातं फॉर प्रोटीन मेटाबॉलिझम. द नेक्स्ट पॉईंट इज ॲक्शन ऑन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम. हे केलं जातं एक म्हणजे बाय इन्क्रीजिंग द ॲब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज फ्रॉम GI ट्रॅक्ट किंवा बाय एनहान्सिंग द ग्लुकोज अपटेक बाय द सेल्स by accelerating the transport of glucose through the cell membrane or by increasing the breakdown of glycogen into glucose or by accelerating the gluconeogenesis. ह्या 4 पद्धतीद्वारे हे कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम मोठ्या प्रमाणावर केलं जातं. द नेक्स्ट इज ॲक्शन ऑन फॅट मेटाबॉलिझम. Thyroxine decreases the fat storage by mobilizing it from adipose tissue and fat depots. ते करतं जे काय फॅट जे स्टोअर केलं असतं आपल्या शरीरामध्ये त्याचं मोबिलायझेशन करतं, तिथून ते हलवतं अँड दे आर कन्वर्टेड इंटू फ्री फॅटी ॲसिड अँड ग्लिसरॉल. त्यामुळे काय होतं की ब्लडमध्ये जी लेवल असते फ्री फॅटी ॲसिडची ती वाढवली जाते. द नेक्स्ट इज ॲक्शन ऑन प्लाझ्मा अँड लिव्हर फॅट्स. बरोबर आहे. आत्ता बघितलं आपण की फॅटचं मेटाबॉलिझम वाढतं त्यामुळे काय होतं की रक्तातली जी लेवल असते फ्री फॅटी ॲसिडची ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. बट इट डिक्रीजेस द कोलेस्टेरॉल, फॉस्फोलिपिड्स अँड ट्रायग्लिसराइड लेवल इन द प्लाझ्मा. त्यामुळे काय होतं इन हायपोसेक्रेशन ऑफ thyroxine, the cholesterol level in the plasma increases, resulting in atherosclerosis. आणखी काय करतं तर थायरॉक्सिन जे हार्मोन असतो T4 इट इन्क्रीजेस डिपॉझिशन ऑफ फॅट्स इन द लिव्हर लिडिंग टू फॅटी लिव्हर. त्यामुळे काय होतं तर फॅटी लिव्हर फॉर्मेशन होतं. थायरॉक्सिन डिक्रीजेस प्लाझ्मा कोलेस्टेरॉल लेवल by increasing its excretion from liver cell into bile. आता जे काही कोलेस्ट्रॉल लेवल जे असते हे कमी करतं थायरॉक्सिन. कसं करतं बाय एक्सक्रिशन ऑफ इट फ्रॉम लिव्हर सेल्स इंटू बाईल.
त्यामुळे काय होतं, जे काही कोलेस्ट्रॉल असतं ते बाईलच्या माध्यमातून इंटेस्टाईनमध्ये येतं आणि ते फिसेसच्या माध्यमातून शरीराबाहेर टाकलं जातं. द नेक्स्ट इज ॲक्शन ऑन व्हिटॅमिन मेटाबॉलिझम. थायरॉक्सिन इंक्रीजेस द फॉर्मेशन ऑफ मेनी एन्झाईम्स. आता बघतो आपण की विटॅमिन्स आर मोर इम्पॉर्टंट फॉर आवर बॉडी. सो असं मानलं जातं विटॅमिन्स मे बी युटिलाइज्ड ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ एन्झाईम. हेन्स विटॅमिन डेफिशियन्सी इज पॉसिबल ड्युरिंग हायपरसिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन. त्यामुळे काय होतं, जेव्हा हायपरसिक्रेशन असतं थायरॉक्सिनचं तेव्हा ही विटॅमिन डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये होऊ शकते. थँक्यू.